आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही, हलकट क्वालिटीचं नाही. काय दूध पियाला काय रोज चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर मुतलं चड्डीत. दरिद्री बापाची पायदास. अरे असं हलकं काय पेतो, चांगलं टाटा मेट्री पे ना, जागेवर बोंगशील. हा विनोद समजू नका, आयुष्याची बरबादी करू नका. त्या बिचारे आमदार साहेबांचा आदर्श घ्या. सात्विक कुटुंबात जन्मात येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं. अरे ते आमदार असून माळकरी आहे. तुम्हाला मी 2-2 दिसत आहेत बायक बसले तर. आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे, विरोधाची आहे. राजकारणात लबाड करावंच लागते, राजकारणात खोटं बोलावंच लागतं. पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला. पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी कार्य. आणि आपण आपलं बावळाट सारखं त्यांच्या संघ हिंडायचं आणि पिऊन हिंडायचं, म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे की नाही. हो, आजपासून संकल्प करा. 1 हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 लाज धरा. कारण बायकांनी हाणलेत काही दारुडे. बायका जगात दोघांना चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलंय, किती हाना घम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. बायको किती हाना, दारुड्याची घम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज. कधी जा चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती नाही, या भजन्यांच्या पाखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती कधी, अजून तर नाही बा. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आम्हाला काय चांगला माल मिळतो का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही निघाला, आजही चालले. काय नाही, आम्हाला 8 महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का, मी आला उलातला का काय नाही. रात गई बात गई का असं काय आलंय महाराज. हो ध्यानात ठेवा, कोरोनाने काय शिकवलंय? साधं राहायला शिकवलंय. दाढी वाढली तरी चालत, बंधू इस्त्री नसली तरी. अहो 40 रुपये किलोचे गहू खात होत, ते 2 रुपयाच्या गव्हाला रांग लावून उभं होतं. येऊन द्या बुवा, येऊन द्या 2 किलो. गपक्यात जाग्यावर आले माणसं. कीर्तनकार लोक सांगू सांगू मेले, अरे लग्न साधं करा. माझातले लोक नाहीच केलं. अशी जिरली, पहाटीच लगीन झालं. ती आईला गेली ना. लग्न सुद्धा भामटेवानी करायची पाळी आली. एक जण म्हणला, अरे मी म्हशीचं दूध काढाय उठलं तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतं. तेव्हाच नवरी गेली. ती आहे नवरी. आणि कोण कुणाचं हे शिकवलं, साधं राहायला शिकवलं. आता एक खरं सांगू मला, कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. लोकांची श्रद्धा गपक्यात जागेवर नको भो, खोकलं तरी मरात रामकृष्ण हरी. काही माणसं खोकला दाबून मेली पण खोकली नाहीत. त्याला माहिती खोकलं का 1.5 लाख, खोकायचंच नाही. एखाद्यानं खून केला तर एकट्याला घेऊन जाते, तिथं एक खोकला तर 14 दिवस अख्खं घर नेत्या. हा विनोद नाहीये. 2021ला आपण देवाला एवढं सांगू, पुन्हा याची आमची गाठ घेऊ देऊ नको, कोरोना नको. आणि असेच जर, आणि मी तुम्हाला एक खरं सांगा, मला 2-4 वर्ष मिळून एकदा कोरोना यायलाच पाहिजे. हवीन, पण इतक्या दिवस नको. असा महिना 1.5 महिना ठीक आहे. इथं भाकरीला माग झालो आम्ही बिन, काय करता नाही. इतका नको, महिना 1.5 महिना आपलं
पण ते असं 8-9 महिने म्हणलं. याच्यात फक्त शेतकऱ्याला काय वाटत नाही, शेतकऱ्याला अजून एकही वर्ष लॉकडाऊन असलं ते घाबरत नाही. तो राजा आहे. त्याची बायको शेतात जरी करायला गेली तर 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते, जेवले. फ्लॅटवाल्याची बायको काय इटा खाती का स्लॅबच्या? अरे शेतकरी बळी राजा आहे महाराज. कसं आहे, तो कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजाच येतो. त्याला काय असं वर्षभर लॉकडाऊन चालू आहे ना, तो डोकेबाज गडी. तिकडले तांदूळ त्यानं इकडे इकले. अहो विनोद नाही महाराज. बळी शेती ती शेती. आता काही नोकरीवाल्यांनी काय केलं, पैसा मोकार जमीनच इकली, गेले पुन्हा मुंबईला. झालं लॉकडाऊन, आले गावात, येड्या बाबळी झोपायची पाळी आली. जागा कुठे? 16 लाखाची गाडी येड्या बाबळी खाली लावली, बसलो गेम पाहत. मग काय कर, पाहुणे विचारी ना, भाऊबंद तर मरेलच होते त्याचे. देव शिकवतो, आणि शिकवलंच. शिकवलं का नाही बोला? साधं राहायला शिकवलं, घरचं जेवायला शिकवलं, लग्न साधे करायचे शिकवलं, आणि खरं कोण प्रेम करतं हे शिकवलं. हा, कोरोना जर झाला तर भाकरी देती नाही लोक, कागदात चपात्या गुंडाळी. त्या कागदा सगळं खाय भाऊ, ताटली नको. ए हाती 1, बोलणे 2, एबऱ्या हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6. आपण लहान असताना देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर माणूस आला तर तंबाखू टाकून देत होते लोक, लाज होती. आता एवढ आहेत, आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. माझातलं ते उठातली लोक 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय? एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळा. त्याला म्हणतो, तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगोटी, दोन्ही मोकळे. माणसं भांबवली महाराज. अजून 2 रोग येणार आहेत कोरोना बरोबर. एक, 80% लोकांना दृष्टीदोष आहे आता. हा किंवा नाही, दिसायचं कमी झालं का? कोणी उठायचं आणि ते 2-4 हजाराचं खोकडं घ्यायचं, चैन उघडीच, चैन वर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणून आला? हलकट क्वालिटीचं. त्याच्यामुळं हा विनोद नाही, कंबर गेली. आणि डोळ्याला 4 दोष आहेत महाराज. निकट दृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, दृष्टी सातत्य आहे, आणि दृष्टी वैमश्य आहे. काही जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि हातानं लोकांनी डोळे घालवलेत. कोणी उठून ते खोकडं घ्यायचं, बोलत राहायचं. काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी होय जळतो, येतो. बावळट नाही तर. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, तू बंद कर ना. पर हवा चालली मागून तरी पुढे आरडतो. हॅलो 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 हॅलो. इकडं तोंड वाकड करत. हॅलो हॅलो. आता इकडं लाव. अरे काय बावला ते. काय देखो. आणि हे विनोद नाही हा महाराज. तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांपेक्षा मोबाईल मध्ये मी गरीब आहे. मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 2300 रुपयाचा साधा. आणि शिवाय त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. घेऊन 4 वर्ष झाले त्याला, तो अजून बिघडलाच नाही. आणि तो फक्त 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो
उलट तिकडं. काय करत, मला यूट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काही नाही, पण माझ्या यूट्यूबवर मंडळी कोट्याधीश झाली आणि त्यांनीच मला वर्षभर सगळ्यात जास्त तकलीफ दिली. माझं वर्ष 20 लय वाईट गेलं महाराज, काय सांगायचं. माझे ग्रहमानच फिरले आणि त्याला सगळ्याला जबाबदार ही मंडळी. यांनी काही टाकायचं थोडं. आता ते ग्रामपंचायतीचं कधीच आता काढलंय, काही द्यायचं टाकून. आणि पैसे यांनी कमवायचे. मला वढाया बिडी नाही त्या युट्यूब पासून. हे कोट्याधी झाले, यांनी क्लिपा टाकायचे आणि मायाच ठोकायचे आणि लोकांनी तेवढेच घ्यायचे. तिचा त्रास किती झाला. चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बरबाद करू नका. तुम्ही मला पैसे द्यावा ही माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही निदान आमच्याबद्दल पॉझिटिव्ह तरी असावा. का तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या बार तासूनच ठोकायची, याला काय. मोबाईलचा वापर कमी करा, हा विनोद समजू नका. माणसं दृष्टीदोषात झालीत का नाही बोला. अजून एक रोग येणार आहे, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्तपुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोलत, काही बैलाशी बोलत्या, काही कपाशीशी बोलत्या. मानसिक तणाव झालाय. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय विचार आहे? तू काय पागल बिगल आहे का काय? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. काय डोकं आहे तुला? तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का, म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. पुन्हा तो एक देव करून घ्यावा, पुन्हा तो एक देव करून घ्यावा. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देवीच्या करता 13, आणि हाच देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर आमदार साहेबांना पाठिंबा म्हणून निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. आणि काय दारू बिरू पिण्यात मजा आहे. बायकोनं हाणायचं, मित्रांनी खसकवायचं, काय उपयोग नाही. तरी आपण हे काय. अरे 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा 5च वर्ष जगा, पण वाघ होऊन जगा. काय जगायचं काय त्याला?
काय किंमत आहे त्याला? आणि ह्या 14 गोष्टी माणसाकडे आहेत, म्हणून गाथा माणसासाठी आहे. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न सुरू झाला आजच्या कीर्तनातला. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे आमदार साहेब, त्यांचे कार्यकर्ते सगळे, त्यांच्यावर प्रेम आमचे शिवलीकर साहेब, सगळ्यांना धन्यवाद देताना एकच मुद्दा मांडायचा आहे की 2021ला 20चा शेवट आणि 21ची सुरुवात आमदार साहेबांनी धार्मिक कार्यक्रमाने केली. हा त्यांना पहिला धन्यवाद. दुसरा धन्यवाद, आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तुम्हाला वर्षभर भेव नाही. आमदार साहेब परत आमदार व्हा. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो, आणि जर लग्नाला ठुलं हा विनोद नाही मला. एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस मोठा ठरू नका, त्याचं काम मोठं ठरा. माणसाला मोठं म्हणा. हा, आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना गायक वादक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनात एकच शब्द शिकवणारे मी तुम्हाला. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन. धर्म म्हणजे काय? आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. सध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माळ करायची, बिगर माळ करायची लावून द्यायची का? माळीत मनी का आणि तू पितो का? वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या जरा एज्युकेटेड लोकांनी ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीचे मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबांनी फक्त मंजूर करायचंय, योजना आपण राबवायची. पण आपणच जर म्हणलं माझ्या वाट्यावरून नळ जाऊन देणार नाही, मुरीत घाल. हो, लोकांचं आहे ते आणि लोकांसाठीच आहे. आणि एक खरं सांगतो महाराज, आपण जेव्हा माणसं योग्य निवडून देतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याचा अधिकार आहे आपल्याला असतो, करून घेण्याचा. आपण करून घेतलं. आपली लोक नुसतं हे करीत रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोर आहे, नाही परीक्षा होत काय, तरुण पोराने तुम्ही उदास नका हो आणि काहीतरी कला शिका. कला शिका. आता हे शिकायचं कवर, शिकवतो कवर. 23ला BA झाला, 2 वर्ष गावात राहिला, किती झाले? 25. 2 वर्षाने B.Ed झाला. 27 3 वर्षांनी जॉईन झाला. 30 5 वर्षाने फिट झाला. 5 वर्षाने अप्रुव्हल मंजूर झालं. 40 5 वर्षाने हातात मिळाला. 46ला तू पॉझिटिव्ह निघला. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो, फक्त शेतकऱ्यांना शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्ग अधीन आहे, शेतीवर सूत्र बसणार नाही. आता एवढा चांगला हरभरा आलाय, हा थंडी गायब, आली आळई, काय भाजी. निसर्ग अधीन शेती आहे. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्यांना वरच्यावर सोडायला पाहिजे. आणि शेतकऱ्याचे पोरं ध्यानात ठेवा, क्वाटरी मारून बोंबलत हिंडू नका. म्हशी भादरा 150 रुपये म्हैशी, कोणत्याही ऋतूत केस आहे. घरी घरी अरे 22ला आणि 23ला क्वाटरी पेता नालायक हो तुम्ही. तुम्हाला मिश्या तरी फुटल्यात का? अय दरिद्री, हलकट क्वालिटीचा आपल्या बापाचे इन्स्टिट्यूट मजा मारायची काय उपयोग त्याचा. चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जड येईल. 2 तासात 1000 कमी ते. चला कला करा. गारी गारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना. काय भांडवले आपलीच का पिते ना आपल्याला चिटकिते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानानं जगा. काय त्याच्या काम करायला रोग झालाय. उगाच आपल्या बावलाटासारखं कोणीकडे के मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली.
कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, भंगार नाही तर पुरीला एक पोरगी चालल्या 2-3 पोरीन मागून हे अडपट आले सांड. ते एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो, अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला पोरगी चंद्रासारखी दिसली. पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी लावून भाजीपाळी यायची, बसले का उभी आहे. आणि हे येड तिला म्हणत, अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती, ती म्हणली अरे चंद्र दिवसा निघला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. तरी हा म्हणतो घोबाड तर म्हणली ना, आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिली तो मैं रेलवे